हॅलो, हाऊ आर यू? सलमान हियर फ्रॉम स्टारलाइट इवन नवी मुंबई. सो आज जे हॉल तुम्हाला मी दाखवतो ना, खूप चांगला हॉल आहे. पिलरलेस हॉल आहे. 600 सिटिंग कॅपॅसिटीचा हॉल आहे. खूप मोठा हॉल आहे. आणि तुम्हाला बेनिफिट पण सांगतो, हे नेरूळ स्टेशनचा एकदम जवळ आहे वेस्टमध्ये. आणि दुसरं गोष्टी काय आहे का इथे पूर्ण AC हॉल आहे. खूप मोठा हॉल आहे. आणि तुम्हाला जे सीटिंग आहे हॉलला ते 600ची सीटिंग तुम्हाला भेटून जाईल आरामात. 600ची मीन्स आपले 800 गेस्ट असू द्या, 1000 असू द्या, आरामात होऊन जाईल. ग्राउंड फ्लोअरला आपला डायनिंग एरिया आहे, पार्किंग वगैरे सगळं आहे. आणि दुसरं रेट्स पण एकदम कन्व्हिनियंट आहे. कॉस्टिंग 500 गेस्ट 600 असू द्या, आपला जे रेट आहे ना एकदम रिझनेबल आहे. जेवणचा पण रेट रिझनेबल आहे. तर तुम्हाला पुढे मी दाखवतो की काय रेट्स आहे, आपण काय करू शकता, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो. तर चला पुढे आपण चालूया. पूर्ण तुमचं हॉलचं व्हिडिओ काय आहे, कसं आहे, पूर्ण तुम्हाला मी दाखवतो. डेकोरेशन असेल, हे तुम्हाला दिसतात ना, हे आपलं पूर्ण डेकोरेशन सेटअप आहे. चांगला डेकोरेशन आहे आणि एकदम प्रीमियम आहे. आणि तुम्हाला सगळं LED लाईट्स वगैरे सगळं भेटणार. 2 चेंजिंग रूम आहे, त्याचं 2 डोर आहे, एक बाहेरून पण आहे आणि डायरेक्ट तुम्हाला स्टेजवरती पण आहे. 2 चेंजिंग रूम आहे आणि स्टेज पण मोठा आहे. या तुम्हाला हे जे स्टेज आहे भरपूर मोठा आहे. आरामात आपली विधी होऊ शकतं. आता समजा कोणाला ओव्हरनाईट वेडिंग आहे, कोणाला विधी मंडप लावायचं असेल तर मग आपण मध्ये पण लावू शकतो. आणि इथे तुम्हाला कपल्स सोफा मेन सिटिंग चेअर इथे भेटेल. तर तुम्हाला अजून पण चेअर लावायचं आहे ते पण तुम्हाला भेटून जाईल. स्टेज पण मोठं आणि इथे 2 चेंजिंग रूम आहे, इकडे आहे आणि समोर आहे. आणि पूर्ण AC बँक्वेट आहे. तर आपली जे पण इन्क्वायरी असेल, जे पण इन्क्वायरी असेल, 500 गेस्ट आहे, 600 जे पण असेल, तर तुम्ही माझ्या ह्या नंबरवर इन्क्वायरी करूया. माझं नाव सलमान आहे. तर जे पण असेल तुम्हाला बेस्ट टू बेस्ट रेटमध्ये आपण करू. फक्त तुम्हाला बँक्वेट आवडायला पाहिजे, हे मेन गोष्ट. बँक्वेट तर नक्की आवडेल, बिकॉज हे बँक्वेटच असं आहे, पिलरलेस आहे, तो तुम्हाला आवडेल. तर तुमची इन्क्वायरी असेल तर मला ह्या नंबरवर तुम्ही कॉल करायला होऊ. आपण एंटर केले ना तर हे आपलं एंट्रन्स असेल. इथे आपण चांगलं आता म्हणजे हे करणार आहे डेकोरेशन. पुढं आता पाऊस आहे, रेनी सीझन आहे म्हणून काय करत नाही. आता पुढे आपण आले ना तर राईट साईडला आपला सेल्फी पॉईंट असेल आणि आपलं ब्राईड आणि ग्रूमचा नेम बोर्ड असेल. आणि हे सेल्फी पण इथे आपलं रील्स वगैरे फोटो वगैरे तुम्ही इथे काढू शकता. आणि त्याचं बाजूला आपलं डायनिंग एरिया, तर 100च्या वरती लोक ॲट अ टाईम करू शकतात. तसं आता फर्स्ट फ्लोअरला हे आपलं राईट साईडला सेल्फी पॉईंट आहे. पूर्ण AC आहे, पिलरलेस हॉल आहे. आणि हे हॉलचं तुम्हाला सांगतो मी, हे पहिले एकदम साधा नॉर्मल हॉल होता, पण आता 1 महिना झालं पूर्ण हे रिनोव्हेटेड करून हे एकदम चांगलं रिनोव्हेटेड झालेलं आहे. तर अजून एकदम आता लेविश वाटत आहे. मीन्स आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय, पण कसं समोर येऊन तुम्ही बघणार तर अजून तुम्हाला चांगलं वाटेल. तर इथे पूर्ण 600 सीटिंग पूर्ण हॉलला होऊन जाईल. आणि एंडमध्ये तुम्हाला सोफा सिटिंग तुम्हाला मिळतं, म्हणजे सोफा वगैरे नाही. तर दुसऱ्या हॉलमध्ये कसं पुढं सोफा असतं, पण इथे कसं पार्टी पण तुम्हाला सोफा सिटिंग असेल बसायला. तर आपण पुढे आलं ना तर हे आपलं ह्याचं आर्टिफिशियल झाडं वगैरे असेल, असं म्हणजे असं इव्हेंटच्या वेळी. असं नॉर्मल पण ठेवलं, पण इव्हेंटच्या वेळी पण असेल. आणि इथे 2 हॉल आहे, एक फर्स्ट फ्लोअर हॉल आहे आणि सेकंड फ्लोअर आहे. तर सेकंड फ्लोअरचं सध्या आता मी काढत नाही, बिकॉज आता थोडं ते रिनोव्हेशनवरती आहे. तर फर्स्ट फ्लोअर झालं म्हणून तुम्हाला दाखवलं मी. आणि पुढे आपला इव्हेंट असेल ना तर इव्हेंटच्या वेळी तुम्हाला फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, डायनिंग एरिया आणि इव्हेंटची जे आपलं इव्हेंट कसं होत आहे ते सगळं मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे. आणि स्टेज पण एवढा मोठा स्टेज आहे, भरपूर मोठं, तर तिथे आरामात विधी वगैरे आपण करू शकता. आणि रेट्स पण एकदम कन्व्हिनियंट आहे. हे फर्स्ट फ्लोअर हॉलचं रेंट, डेकोरेशन, AC, म्युझिक, खाली ग्राउंड फ्लोअरला डायनिंग एरिया, हे आपलं 1,25,000 आहे. 1,25,000. आणि व्हेज जेवण फूड, ठीक आहे, व्हेज जे फूड आहे आपलं ₹250 पर प्लेट स्टार्टिंग आहे. तुम्हाला काय ॲड ऑन करायचं तर तुम्ही करू शकता. ॲज पर टू मीन्स कसं आहे, आपण जे प्राईस ठेवले ना ते सगळ्यांसाठी ठेवले. मीन्स तुमचं पेईंगवरती आहे, मीन्स कसं तुमचं काय बजेट आहे तर तसं आपण रेट ठेवले. तर आता पुढे सेकंड फ्लोअरचा तर त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर तुमचं जे पण इन्क्वायरी असेल तर मला या नंबरवर तुम्ही कॉल करा.